नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कवयित्री. आपण त्यांना विचारणार आहोत की या संमेलनाविषयी त्यांना काय वाटतंय. तुम्ही आतापर्यंत किती संमेलन अटेंड नमस्कार. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर प्रीती बैतुले नागपूरवरून आले आणि संमेलनाशी माझा संबंध विद्यार्थी दशेपासून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सरदार पटेल महाविद्यालयाची मी विद्यार्थिनी. मी 12वीत असताना 53वे मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरला भरलं होतं. वामनराव चोरघडे त्याचे अध्यक्ष होते आणि त्या एवढ्या संमेलनामध्ये एक विद्यार्थिनी म्हणून मी माझी कविता सादर केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा प्रत्यक्ष सहवास अगदी सगळ्या साहित्यिकांच्या सहवासात घडला. कारण त्यावेळेस अशी जेवणाची बफे पद्धती नव्हती, तर तेव्हा पंक्ती बसायच्या मान्यवरांच्या आणि त्या सगळ्यांना वाढण्याचं काम आम्ही विद्यार्थ्यांनी केलं होतं. ते खूप चांगलं लक्षात राहिलं. तेव्हापासनं मी खूप सारी साहित्य संमेलने अटेंड केली. नंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा चंद्रपुरात मराठी साहित्य संमेलन भरलं. तेव्हा मात्र मी फ मु शिंदे हे जे कवी प्रसिद्ध, त्यांची मी मुलाखत घेतली होती त्या संमेलनामध्ये. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये माझी कविता मी सादर केली. आणि नंतर इतक्या वर्षांनी जेव्हा मला वाटतं 92वे साहित्य संमेलन होतं ते, तर तिथे मी मी फ मु शिंदेंची मी म्हणजे त्यांची मुलाखत मी सादर केली. अशा ह्या साहित्य संमेलनामध्ये अगदी बरोबर आहे. पण काय आहे की वस्तुस्थिती असते. कारण कुठलंही संमेलन भरायचं असेल तर त्याला आर्थिक हातभार हा फार महत्त्वाचा असतो. आणि मग प्रशासकीय व्यवस्थेचं मदत घेणं ही आवश्यक असतं. प्रशासकीय व्यवस्थेची कितीही मदत घेतली तरी प्रशासकीय व्यवस्थेचं वर्चस्व आपल्या वैचारिक स्वातंत्र्यावर किंवा साहित्यिक याच्या दर्जावर पडू नये असं मला खूप वाटतं. तेव्हा असं निकोपपणे आपली जी मराठी संस्कृती आहे, मराठी आचार विचार जगण्याची जीवन पद्धती आहे, तिला खरोखरच चालना मिळेल आणि मराठी पाऊलं पडती पुढे हे खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं मला वाटतं. आताचं साहित्य संमेलन तुम्हाला वाटतं का समाधानकारक झालेलं आहे? कोणतं हे आता बघा, या तुलनेमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर हे साहित्य संमेलन भरतं आहे. तसंच आपलं पंजाबमध्ये घुमानमध्ये साहित्य संमेलन भरलं होतं. त्या पण साहित्य संमेलनाला मी गेले होते. तर तिथला मी एक सामान्य म्हणजे सहभागी म्हणून अनुभव सांगते आहे की इतकं उत्स्फूर्त तिथलं साहित्य संमेलन झालं की कुणालाच कशाची ददात नव्हती. कुणी कुणाला आले का साहित्य संमेलनाला, तो जो साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेला आहे त्याची अव्यवस्था कशी होणार नाही ही काळजी मात्र तिथल्या स्थानिकांनी घेतली होती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पंजाबसारख्या ठिकाणी. आता इथे काय आहे की इथे पण चांगलं आहे, पण हे इथलं एकंदरीत वातावरण कसं निर्माण झालेलं आहे की एवढ्या भागातून काही लोक आलेले आहे, त्यांना विशिष्ट परिसर दिलेले आहे आणि त्या परिसरामध्ये ते आपले उत्सव मनवतात आहे. असं एकंदरीत वातावरण थोडंसं मला अनुभवायला इथे आलं. या तुलनेमध्ये घुमानमध्ये आम्हाला हे अनुभवायला आलेलं होतं. तर खूप जणांनी आमच्या तिथे मुलाखती पण घेतल्या. तिथे पण आम्ही अगदी उत्स्फूर्तपणे त्यांना सांगितलं की इथल्यासारखा अनुभव आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतकं साहित्य संमेलन होतं पण तिथे आला नाही. इतका चांगला अनुभव असा आम्ही तिथे पण सांगितलं होतं. इथे पण सांगतो की अनुभव चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण एकंदरीत वातावरण माहोल असा आहे की या परिसरामध्ये आम्हाला जागा द्या, आम्ही आमचं संमेलन भरवतो आहे. जसं आपल्या घरचा मंगल कार्य वगैरे असतो की विशिष्ट जागा घेते आणि आपण खूप चांगल्या तऱ्हेने तो संपन्न करतो महोत्सव. तर तशा तऱ्हेचा थोडासा माहोल इथे थोडंसं तयार झालेला आहे असं मला वाटतं. तर त्यालाही काही इलाज नसतं. आणखी काय. धन्यवाद तुम्ही मराठी मूळशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद.